शिवसेना नेते अंबादास दानवे यांची आज पत्रकार परिषद पार पडली। नागपूर येथील हिवाळी अधिवेशन तर विरोधी पक्षनेते पदावरील नियुक्ती यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सूचक विधानावर त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। पाहूयात। काल मी एक एक्सपोस्टच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याजवळ एमडी ट्रकचा साठा मुंबई पोलिसांनी पकडल्याची माहिती आली होती आणि ती मी आपल्या समोर मांडली होती। माझ्या माहितीप्रमाणे हे गाव माननीय आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं जे गाव आहे दरेगाव याच्या जवळ हे गाव आहे। माझ्या माहितीप्रमाणे, मला जास्त तिथला भूगोल माहिती नाही। आणि या ठिकाणी मुंबई पोलिसांनी कारवाई केली। मुंबई पोलिसांना तिथं जाऊन तिथला सुगावा लागतो, पण सातारा पोलिसांना माहिती नव्हती, सगळ्यात मोठं भयानक। आणि ही बातमी कळाली की या ठिकाणी मुंबई पोलीस ज्यावेळेस धाड टाकत होते, काही स्थानिक लोक आजूबाजूच्या गावातले या ठिकाणी त्यांनी या सरकारी कामात अडथळा आल्याची माहिती, परंतु पोलिसांनी अजून याविषयी कोणती कारवाई कोणताही गुन्हा दाखल केला नाही। जर स्थानिक लोक आणि त्याच्यात पोलिसांनी थातूरमातूर कारवाई केली दिसती। बंगालच्या लोकांना अटक केली, पश्चिम बंगालचे लोक काम करणारे तिथे, परंतु प्रत्यक्षात त्यांना कामाला आणणारे कोण आणि कामाला लावणारे कोण हा प्रश्न गृह खात्याला पडलेला नाही का? लेबर आहेत, लेबर कुठूनही येऊ शकतात, कुठूनही आणले जातात, त्यांना ठेवलं जातात। आमच्याकडे बिहारचे लोक स्टीलच्या इंडस्ट्रीमध्ये असतात लेबर, तसे पश्चिम बंगालचे लेबर्स होते, परंतु यांना आणलं कोणी, यांना निमंत्रण कोणी दिलं येतं, यांना कामाला कोणी ठेवलं याच्याविषयी गृह खातं अजूनही दूर आहे असं वाटतं, किंवा कोणाला तरी लपवत आहे असं मला वाटतं। आणि म्हणून या संदर्भात सरकारी कामात अडथळे आणणारे कोण, या बंगालच्या कामगारांना तिथं काम करण्यासाठी बोलवणारे कोण, आणि मुंबईच्या पोलिसांना साताऱ्याकडे जावं लागतं, मग साताऱ्याच्या पोलीस याला जबाबदार नाही का? हा एक प्रश्न मी आपल्या माध्यमातून सरकारला विचारू इच्छितो। गृह खातं माननीय देवेंद्रजींकडे आहे। देवेंद्रजी प्रामाणिकपणे याविषयी काम करतात असं मी म्हणेल, परंतु प्रामाणिकपणे जर काम करत असेल तर मग अशा पद्धतीने काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न आपलं सरकार किंवा आपलं खातं का करतं, हा मला असं वाटतं आपल्या माध्यमातून मी सरकारला प्रश्न विचारतो। त्याच्यामध्ये अशी माहिती आहे की जो प्रकाश शिंदे आहे आणि त्याची त्या ज्या ठिकाणी रेड पडली त्याच्या जवळ हॉटेल आहे आणि तिथून डबे हे जे कामगारांना जायचे, आणि प्रकाश शिंदे हा कार्यकर्ता आहे शिंदे एकनाथ शिंदे। मी काय प्रकाश शिंदे यांना ओळखत नाही, फक्त माझं याच्यातलं एवढंच म्हणणं आहे की याच्या सरकारी कामात अडथळा आणणारा कोण आणि बंगालचे लोक कामगार इथं कामाला आणणारे माणसं कोण, आणि पोलीस मुंबई पोलीस कारवाई करत असताना त्यांना थांबवणारी व्यक्ती कोण, याच्यावर गृह विभाग कारवाई करणार का, हा माझा प्रश्न आहे। पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ आणि मोठे नेते आहेत, त्यांची माहिती पृथ्वीराज चव्हाण काही बोलतील अशातलं नेतृत्व नाही, परंतु एवढं काही होईल असं त्यांचं जे मत आहे, मग याच्याविषयी माझ्याकडे तरी कोणती माहिती नाहीये। अजून अधिवेशन संपायला आजचा दिवस बाकी आहे। आजच्या दिवशी जर संध्याकाळी नाही झालं तर केलं नाही असं आपण समजू। खरं तर या संसदीय प्रणालीमध्ये, लोकशाही प्रणालीमध्ये विरोधी पक्षनेता ही महत्वाची जबाबदारी असते आणि ती मिळाली पाहिजे, ती दिली पाहिजे। राज्य सरकार किंवा विधानसभा अध्यक्ष किंवा विधिमंडळ सभापती कोणाच्या दबावाखाली काम करतात, खरं तर यांनी रामशास्त्री प्रभूंची भूमिका निभावली पाहिजे, परंतु मला असं वाटतं तेही मुख्यमंत्री म्हणा किंवा सरकार म्हणा यांच्या दबावाखाली काम करतं की काय, अशा प्रकारची शंका मनात निर्माण होते। मी त्यांचा आदर करतो, दोन्ही पदाचा, दोन्ही व्यक्तींचाही आदर करतो, परंतु आत्ताच्या घडीला मला असं वाटतं त्यांच्याही हातात काही राहिलं नाही किंवा ते काही करत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे, परंतु विरोधी पक्ष नेते झाले पाहिजे। तर आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, राज्याला किंवा खास करून विदर्भ मराठवाड्याला या अधिवेशनातून काय भेटले? काहीही भेटलेलं नाही। अजून संध्याकाळी मुख्यमंत्री काय काय बोलतात त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल, परंतु आतापर्यंतच्या चर्चेतून खरं तर शेतकऱ्यांना काहीतरी भेटण्याची अपेक्षा होती। सगळ्यात महत्वाचं विदर्भाच्या विकासाचं जे मराठवाड्याच्या विकासाचे तेच रडगाणे आहेत। सिंचनाच्या प्रकल्पाला कोणत्याही प्रकारचा निधी पुरवणी मागण्यामध्ये मंजूर झालेला नाही। शेतकऱ्यांचा जो 31,800 कोटीचं पॅकेज जाहीर केलं, 15,000 कोटी रुपयाचीच तरतूद केलेली आहे। याचाच अर्थ अजून उरलेले 16,800 कोटी तर गरज आहे, परंतु याची तरतूद कुठे केली नाही। सरकार कर्जबाजारी झालेलं आहे। सरकार पूर्णपणे 9.5 लाख
कोटींचं कर्ज सरकारच्या डोक्यावर आहे. 81,000 पर मानसिक कर्ज या राज्यातल्या व्यक्तीच्या डोक्यावर आहे. तर राज्य सरकार फार काही या अधिवेशनातून करेल असं मुळीच वाटत नाही. शिवसेना आमदारांनी संघाच्या कार्यालयात भेट दिली आणि त्या ठिकाणी एकनाथ शिंदे म्हणतात की शिवसेना आणि संघाची विचारसरणी मिळती जुळते, त्यामुळे आम्ही इथे आलो. इथे आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा मिळते. संघाची विचारसरणी काय गद्दारीची आहे? संघाची विचारसरणी काय 50 खोक्याची आहे? संघाची विचारसरणी काय संजय शिरसाट दळवी सारखे पैशाच्या नोटा जमा करण्याची आहे? संघाची विचार काय बिवलकर सारख्या राष्ट्रविरोधी लोकांची जमीन त्यांच्या नावावर करण्याची आहे? त्याच्यामुळे मला असं वाटतं खरं तर अशा लोकांनी संघ कार्यालयात किंवा संघाच्या मुख्यालयात जाऊन आता हे संघाने सुद्धा म्हटलं पाहिजे की एकनाथ शिंदेची विचारसरणी आमच्यासारखी आहे, खरं सांगायला गेलं तर असं कुठं विचारसरणीचा आणि एकनाथ शिंदेचा कुठं संबंध येत नाही. त्याच्यामुळे हे म्हणणं हास्यास्पद आहे त्यांचं.